मन मंदिरा गजर भक्तीचा. माझं बोलणं कळलं का? म्हणून जास्ती ओढाताण जे करतात त्यांच्या हाताला काहीच लागत नाही, आणि जे कॉम्प्रोमाइज करतात त्यांची गाडी जीवनाची पुढे चालू राहते. काही काही माणसं म्हणतात ना, जीवन म्हणजे कॉम्प्रोमाइजच आहे. कोणच्या बाईला 100% नवरा मिळाला आहे आणि कोणच्या नवऱ्याला 100% बाई मिळाली आहे? नाहीच, नाही का? कुठे काहीतरी कोणामध्ये काहीतरी उणं असतंच. बाई दिसायला चांगले तर स्वयंपाक करता येत नाही, स्वयंपाक करता येतो दिसायला चांगली नाही. दोन्ही येत असेल तर वाचाळ. हळूहळू माणसं सावध होऊ लागली बरं का अशोकराव. बघा आले पुणे, आता रंगात आले. काय म्हटलं मी? हां, दिसायला चांगली आहे, स्वयंपाक चांगली करते, पण तोंडाची इतकी फटकळ की माणसं म्हणायचे तिची आजची जिलेबी नको ना. ऐकून कोण घ्या, एक जिलेबी खायला दिलं आणि 50 जिलेबी ऐकविलं. माझं बोलणं कळलं? कोणी काही असं परिपूर्ण, एखादी व्यक्ती एक चांगली असेल, ओ बाबा महाराज खूप चांगले आहेत, पण काहीतरी असेल ना, नाही का? एक सांगू, सम म्हणजे जीवन नव्हे आणि विषम म्हणजे जीवन नव्हे. सम विषम नव्हे जीवन आहे. विषम आहे तर सम आहे, सम आहे तर विषम आहे. तेव्हा परिपूर्ण असा. आणि एक सांगू का, समविषमत्व हेच परिपूर्णता, सुख दुःख हेच परिपूर्णता. तसं हे कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी महत्त्वाचा भाग चालला आहे. काय आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या संपूर्ण अमृतानुभवाचा, ज्ञानेश्वरीचा एकच विषय आत्मा. कोण विषय? आत्मा हा विषय केला. बरोबर आहे ना? मग विषय करून काय म्हणतायत? ही कशाची आहे? आत्मप्रभा निच नवी. आत्म्याची प्रभा नित्य नूतन प्रमाणे वेकट होतो. कशाची आहे? कशाची प्रभा आहे? काय दिसतंय? हे लाईट लावलंय, त्याचा प्रकाश शेवटपर्यंत पोचलेला आहे. दिव्याची प्रकाश आहे, दिव्याच्या मूळ प्रभा आहे. तसं आत्मप्रभा निच नवी करोनिया ठाण देवी. आत्मप्रभा नित्य नूतनपणाने जे प्रगट होतं ते आत्मप्रभेचं दर्शन आहे. एक गोष्ट आज आपल्याला बरोबर वाटत नाही, कालांतराने गोड वाटते. लहानपणी मला कारलं कडू वाटायचं, पण जेव्हा ती भरलेली करून कोणीतरी घातली, त्याचा कडवटपणा मावळला, त्याच्यात सुद्धा चव लागली. मग मला म्हणाले, अहो तुम्हाला कारलं आवडत नव्हतं ना? म्हटलं करून घालणारी चांगली नव्हती. तसं ज्ञान सुद्धा तुम्ही बंद कसा मानता? करून घालणारे चांगले आहेत ना, समजून सांगणारे आहेत ना. ज्ञानेश्वर महाराजांनी असं ज्ञानाचा दरवाजा उघडा केला. ज्ञानाचा दरवाजा उघडा केल्यानंतर एक एक समजुतीचा उकल झाला. कळू लागलं की काय जीवन आहे. आणि इथे एक लक्षात ठेवा, अख्ख्या अमृतानुभवात कुठे पाप पुण्य आहे का? आहे का? कुठे नाही. पाप नाही, पुण्य नाही. एक सांगू का, स्वर्ग नाही, वैकुंठ नाही, कैलास काहीही नाही. आहे ते एक ईश्वरी सत्ता आहे, बाकीचं कशी चर्चाच नाही. असं आहे का इतकं पारायण केलं म्हणजे हे फळ पदरात पडेल? काही नाही, काही नाही. एक लक्षात ठेवा, फळ पदरातच पडलेलं आहे हे कळत नाही, ते कळून घेतल्यानंतर कळेल. हाच अमृत अनुभव आहे. हे बघा, मनुष्य जन्म हेच फळ आहे, याच्यापेक्षा दुसरं फळ काय? आणखीन काय फळ आहे बरं का? हो, चंद्र आहे, सूर्य आहे, तारांगणे आहेत, सगळे आहेत, पण आनंद भोगणारा आणि आनंद घेणारा मनुष्य आहे, नाही का? पाण्याची खळखळ सुंदर चालू, आपणच म्हणतो ना, काय खळखळ आहे हो, काय पाणी स्वच्छ आहे हो. पाणी कधी म्हणलं का काय मी स्वच्छ आहे? पाणी स्वच्छ आहे का अस्वच्छ आहे? पाण्यातलं कौतुक बघणारा, पाण्याचा प्रवाह बघणारा, त्याची रुची चाखणारा माणूसच आहे. माल चांगला मिळाला तर त्या दुकानात जातो, कमी मिळाला तर जात नाही. मग तो दुकानदार म्हणतो, अहो बाई आम्ही काय शिरलोय का? इतके दिवस चांगला द्याला, एक दिवस विसरून जा ना. एक दिवसाचं काय घेऊन बसला? आज इतक्या वर्ष चांगलं घेताय, तसं आयुष्य सगळं चांगलं जातं.
थोडं जर जीवनामध्ये उलटसुलट घडलं तर तेवढंच लक्षात राहतं आणि चांगलं जे देवाने केले ते विसरून जातो. पण जीवनाची संगती लावायची म्हटलं तर चांगलं म्हणजे जीवन नव्हे, वाईट म्हणजे जीवन नव्हे. चांगलं वाईट नामे जीवन आहे, हे प्रथम लक्षात आलं पाहिजे. काय म्हटलं? हो, प्रवचनं चांगली चालली आहेत, सुंदर आहे, यंदा चांगलं आहे. गेल्या वर्षी तिथे होतं, गेल्या वर्षी मिळालं नाही, यंदा चांगलं आहे, मिळालं. गणेश क्रीडा मिळाली नाही का, चांगली गोष्ट आहे. मी काय कशाकरता सांगितलं, काय चांगलं आणि काय वाईट प्रत्येक वर्षी निन्याळं बदलत असतं, जीवन बदलत असतं. कारण चांगलं म्हणजे जीवन नव्हे आणि वाईट म्हणजे जीवनमध्ये. असं आहे का आयुष्यभर वाईट घडलं, त्या वाईटात सुद्धा काहीतरी चांगलं घडतच असतं नाही का. दुसऱ्याकडे बघितल्यानंतर आपलं जे चांगलं आहे ते वाईट वाटतं, पण आपल्याकडे बघितलं, आपल्या पुरतं बघितलं तर आपल्या पुरतं आहे ते चांगलंच आहे. ज्याच्या ताटात भातच नाही त्याच्या ताटामध्ये जाडा भात का येईना तो चांगलाच आहे. भुकेच्या तोंडा मिळो कोंडा अथवा मांडा, शब्द काय वापरले? भुकेच्या तोंडाला कोंडा मिळाला तरी ठीक आहे आणि मांडा मिळाला तरी ठीक आहे. पण जो शेजारच्याचं ताट बघतो आणि म्हणतो त्याच्या ताटामध्ये अहो दिल्ली राईस आहे, मग त्याचा दिल्ली राईस बघून आपल्याला आपला भात असलेलं ताट पुढचं सारलं. तसं आपल्या ताटापुरतं बघावं म्हणजे आपल्याला सुद्धा जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल, एवढं कळलं तरी पुष्कळ झालं. म्हणून जीवनामध्ये जी अमृत सत्ता आहे त्या अमृत सत्तेचा अनुभव घेणं, प्रतीती घेणं नामे अमृत अनुभव. सत्ता आहे पण विषयाची प्रतीती आहे. आता विषयाच्या प्रतीतीतून जरी त्याची प्रतीती असली तरी कळायला पाहिजे ही प्रतीती त्याची आहे. माझं बोलणं कळलं? कळायला पाहिजे. रस्त्याने चालताना एक बाई चालली होती. दृष्टांत माझे गमतीचे असतात, त्याच्यातून माणसं आता सगळे ऐकून ऐकून तयार झालीत. एक हात पाठीवर पडला. हात पाठीवर पडल्यानंतर ती बाई अशी चमकली आणि वळून मुस्काडीतच मारणार होती. तितक्यात बघितलं तर आपल्या पतीचा हात होता. पतीचा हात बघितल्यानंतर अहो म्हणले काय तुम्हाला कळतं का नाही, मी आत्ता फिरले होते. असा राग आला होता. आता म्हणाला मला बघून राग गेला ना, तसं कळलं का? विषय बघितले तर दुःख आहे, पण विषयाच्या मागे जी परमसत्ता आहे ती बघितली तर त्याच्यातून सुद्धा आनंद. मग मुलांना घरी येऊन सांगते तुमचा बाप एवढा वाढलाय पण खोडकरपणा जात नाही. अरे रस्त्यात माझ्या पाठीवर हात ठेवला, बरं झालं मी मारलं नाही. तो म्हणला बरं झालं मारलं असतं तर. आयुष्यात कधी मारलं नाहीस पण आयुष्या शेवटी पुन्हा. हा जो काही विनोद आहे तसं जीवनाकडे विषय म्हणून बघणं आणि विषयाच्या मागे जी परमसत्ता आहे त्या परमसत्तेची जाणीव होणं हाच अमृत अनुभव नाही का. हात पाठीवर आला, राग वाटला, हा मृत अनुभव. आणि पाठी वळून बघणं, आपला मालक दिसणं, तसं पाठी वळून बघावं म्हणजे कळेल कोण आहे. महाराज म्हणाले परतोनी पाठी मोरे ठाके आणि आप आपणिया ते देखे, देखत खेवो ओळखे म्हणे हे तत्वमेशी. जरा मागे वळून बघ. मागे वळून बघितल्यानंतर तुला कळेल कोण आहे. आपल्या मीपणाच्या मागे डोकावून बघा, कळेल कोण आहे. एक ईश्वरी सत्ता आहे. आयुष्यामध्ये कोणाचे ॲक्सिडेंट होत नाहीत. जो पुढे बघताना मागे बघतो तो. रस्त्याने चालताना काय शिकवलं जातं? पुढेच बघून चालू नये, जरा मागेही बघावं, इकडे बघावं, इकडे बघावं. मग रस्ता ओलांडताना इकडे बघतो, मागे बघतो आणि पुढे जातो. ॲक्सिडेंट होत नाही. पुढेच बघितलं आणि मागची जर बस कळली नाही तर ॲक्सिडेंट झाल्याशिवाय राहत नाही. तसंच संसारात पुढे बघितलं आणि मागचा जी सत्ता आहे ती जर बघितलं नाही तर अमृत अनुभव येणार नाही. जरा मागे वळून बघायला शिका.
मागे वळल्यानंतर अमृतानुभव प्राप्त होईल, अमृत तत्वाची प्रतिती प्राप्त होणं, नाही का? हे बघा, इथे काही मिळत नाही, फक्त प्रतिती प्राप्त होते. ऐसिये प्रतिती बोध सागरी, तू आपणिया ते कल्लोळे एक करी, मग जव पासी चराचरी तव मी तेच तू, ऐसिये प्रतिती बोध सागरी. मागे वळून बघितल्यानंतर तुला कळेल काय. मागे वळून नाही बघितलं तर सगळं संपतं, पण तोच भेटत नाही. मी एक मागे दृष्टांत सांगितला होता, आपल्याला लक्षात असेल नसेल, पण ओघाने आलं तर सांगत जातो. आता मी तरी किती दिवस नवीन सांगणार. काय सांगितलं असेल नाही तर नसेल, पण सांगितलं असेल असं गृहीत धरू, नाही का? मी एक माझ्या लहानपणचा दृष्टांत आहे. मी त्यावेळेला 6-7 वर्षाचा होतो, 6-7 वर्षाच्या पेक्षाही कमी असेल, पण अजून तो दृष्टांत माझ्यासमोर आहे. आमचे सद्गुरू दादा महाराज होते आणि त्यांचे शिष्य एक भैरट होते, यांना PhD मिळाली पुणा युनिव्हर्सिटीत अमृतानुभवावर. आणि त्यांना फोटोग्राफीचा प्रोजेक्टर होता त्यांच्याकडे. तेव्हा ते प्रोजेक्टरवर फिल्म शूट केली होती दादा महाराजांची 36 साली, ती दाखवत होते. आणि आमच्याकरता म्हणून त्यांनी चार्ली चॅप्लिनची फिल्म आणली, काहीतरी मुलांना कौतुक असावं म्हणून. मग आम्ही तिथे महाराजांच्या शेजारी बसलो आणि ते चार्ली चॅप्लिन बघत होतो. ऐका, मोठी गमतीची फिल्म आहे. काय बरं झालं त्यावेळेला बघितली, पण अजून लक्षात आहे चांगली. हो, लहानपणच्या गोष्टी लक्षात असतात, पुढे पुढे जातात तसं काही लक्षात राहत नाही, असंच होत राहतं. आज सकाळीच अशोकराव, महेश वगैरे सगळी मंडळी आली होती. मी त्यांना म्हटलं, वा ज्ञानेश्वरी डोकं चांगलं चालतं, पण नावं सध्या लक्षात राहत नाहीत. काय नावं विसरतात. मला एक दिवस आतला म्हणाला, तुला काय करायची जास्ती नावं लक्षात ठेवून, जय जय रामकृष्ण हरी लक्षात ठेव म्हणजे झालं. काय म्हटलं मी, जय जय रामकृष्ण हरी एवढं नाम लक्षात ठेव म्हणजे तुझ्या आयुष्याकरता पुरं ना. आता तुला कुठे नाव घ्यायचंय कुणाचं, तुला कुठे नाव सांगायचंय. तेव्हा अशी लहानपणची गोष्ट, मजेशीर गोष्ट. आणि तो चार्ली चॅप्लिन एका दारूच्या गुत्त्यात गेला, आणि दारूच्या गुत्त्यात गेल्यानंतर इतका पिला आणि तुम्हाला काय सांगू, नासधूस केली. हे फोड ते फोड ते फोड. त्यांनी लगेच फोन केला, शिट्टी पांगल्याबरोबर शिपाई आले. शिपाई आल्याबरोबर तो चार्ली चॅप्लिन पळाला. की त्याची काठी बिठी ते चालणं, इतका जोरात पळाला, मागच्या दाराने पळाला. मग मागच्या दाराने पळाल्यानंतर पुढे चार्ली चॅप्लिन, मागे पोलीस, पुढे चार्ली चॅप्लिन, मागे पोलीस. असं करता 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 इतका पळाला. गावामध्ये सेंटरला एक असं गोल मंदिर होतं किंवा काहीतरी वास्तू होती. त्यांनी काय सुरुवात केली चार्ली चॅप्लिनने, त्या गोल वास्तूभोवती तो जोरात पळू लागला. आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का, इतका हुशार तो, ते मला अजून पिक्चर आठवतं. पळत 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 आला, जोरात पळाला आणि पोलिसांच्या मागे पळू लागला. बोलणं कळते का दृष्टांत? पोलिसांच्या मागे पळू लागला. घडलं काय, पोलीस पुढे चार्ली मागे, पोलीस पुढे चार्ली मागे. ते पळतायत, ते जोरात पळतायत आणि हा त्यांच्या मागे पळतोय. सार सांगू का, पिक्चर संपलं पण चार्ली सापडला नाही, कारण त्यांनी मागे वळून बघितलं नाही. मागे वळून बघितलं असतं तर त्यांना कळलं असतं की चार्ली आपल्या मागेच आहे. तसं तुम्ही कर्म करत असता, पण कर्माच्या मागे जी सत्ता आहे त्याच्याकडे वळून बघितलं तर तुमचाही चार्ली तुम्हाला सापडेल, नाही तर आयुष्याचं पिक्चर संपून जाईल. चार्ली आपल्या घरी निघून जाईल आणि तुम्ही आहात तिथेच राहाल. एक म्हण आपल्याकडे मराठी फार चांगले, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. मन मंदिरा गजर भक्तीचा.